आज आपण द एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर म्हणजे संख्येचे विस्तारित रूप हे आपण आज काय करणार आहोत, शिकणार आहोत. तर संख्येचं विस्तारित रूप शिकत असताना सगळ्यात महत्वाचं आपण संख्येचं विस्तारित रूप हे कशाच्या आधारे म्हणतो, युनिट, टेन्स, हंड्रेड. बरोबर. म्हणजे संख्येच्या प्लेस वरून आपण त्या संख्येचं काय म्हणतो, विस्तारित रूप म्हणतो. आता विस्तार याचा अर्थ काय, जसं मी तुम्हाला काल सांगितलं, एक उदाहरण दिलेलं होतं. बरोबर आहे ना. आपला आजोबाला असणारी मुलं आणि त्या मुलांना असणारी परत मुलं, म्हणजे एका व्यक्तीपासून काय झालं, त्याचा विस्तार झाला. बरोबर आहे ना. आणि हे या संख्यांचा आपल्याला काय करायचं, आता विस्तार करायचा. आता मला सांगा, या ठिकाणी हा जो 8 नंबर्स मांडलेला आहे, आता या 8 नंबर्सचा विस्तारित रूप काय होईल रे, द एक्सपांडेड फॉर्म काय होईल, कोण सांगतं? खूप सोपं आहे. 8 चा काय होईल, 8 चा काय होईल, 8 चा काय होईल, फक्त काय होईल 8. कारण हा जो आहे अंक एकटा झालेला आहे आणि त्याचा जो प्लेस आहे या 8 चा प्लेस कोणता असणार आहे, कोणता असणार आहे, युनिट. म्हणून या ठिकाणी या 8 चा प्लेस आपण 8च लिहिला. हा एकटाच आहे म्हणून या संख्येचा, या अंकाचा जो प्लेस आहे तो प्लेस आहे एकक. कोणता प्लेस आहे, एकक. आणि त्याच एककाला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, काय म्हणतो, युनिट. बरोबर. आता त्यानंतर पुढची संख्या आहे 79 आणि या 79 चा आपल्याला एक्सपांडेड फॉर्म काय करायचा आहे, मांडायचा आहे, तयार करायचा आहे. मग या 79 चा आपण एक्सपांडेड फॉर्म कोण सांगतं, हा सांग. 7 चं काय येणार, 7 चं काय येणार, 70. काय का 700 येणार, काय येणार 70. काय येणार 70 सांग, बरोबर आहे सांग. कारण हा जो 7 आहे, हा 7 नंबर, त्याचा जो प्लेस आहे, त्याचं जे स्थान आहे ते स्थान म्हणजे टेन्सचा प्लेस. कोणता प्लेस आहे हा, कोणता प्लेस आहे हा, टेन्सचा प्लेस. बरोबर. आणि हा जो 9 आहे, हा 9 कोणता प्लेस मध्ये आहे, युनिट. म्हणून या ठिकाणी या 7 चा प्लेस येणार, प्लेस व्हॅल्यू, त्याला आपण काय म्हणतो 70. काय म्हणतो 70 प्लस. आता या 9 चा प्लेस व्हॅल्यू काय येणार, 9 चा प्लेस व्हॅल्यू काय येणार, 9. व्हेरी गुड. सिट डाऊन. आता त्यानंतर पुढील संख्या आहे, संख्या कोण वाचून दाखवतं, आराध्या स्टँड अप. 634. व्हेरी गुड. आता या 634 चा आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायचा आणि आपण प्लेस व्हॅल्यू हे प्लेस व्हॅल्यू एक्सपांडेड फॉर्म मांडत असताना आपण नेहमी त्या संख्येचं काय लक्षात घेतो, काय लक्षात घेतो, काय लक्षात घेतो, काय लक्षात घेतो, प्लेस. बरोबर आहे नाही. म्हणून या ठिकाणी 6 आपण उच्चार करताना 600 करतो, कारण 6 हे 100 प्लेस मध्ये आले. बरोबर आहे नाही. आणि 600 कसं मांडायचं, कसं लिहायचं हे प्रत्येकाला माहित आहे. माहितीये का, असं कोण आहे का मला 600 कसं लिहायचं हेच माहित नाही, माहितीये का, सर्वांना काय आहे माहिती आहे. मग आपण काय लिहितो या ठिकाणी, 6 हा 100 प्लेस मध्ये येतो म्हणून या ठिकाणी त्याचा एक्सपांडेड फॉर्म म्हणताना 600 अशा पद्धतीने मांडतो. बरोबर. प्लस आता हा जो 3 आहे, हा 3 कोणत्या प्लेस मध्ये येतो, टेन्सच्या प्लेस मध्ये. कोणत्या प्लेस मध्ये येतो, टेन्सच्या. मग राजवीर या टेन्स प्लेस मध्ये जर 3 येत असेल तर या 3 चा आपण एक्सपांडेड फॉर्म कसा मांडायचा, हा 30. व्हेरी गुड. 30 पहा. आता टेन्स म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो दशक. दशक याचा अर्थ काय, 10 रुपयाच्या नोटा. मग आता या ठिकाणी 10 रुपयाच्या नोटा किती द्यायच्या, 3. आणि 10 रुपयाच्या 3 नोटा याचा अर्थ किती रुपये झाले, 30 रुपये झाले. म्हणून 600 प्लस 30 प्लस. आता हा जो 4 आहे, 4 कोणत्या प्लेसला येतो,
युनिट. कोणत्या प्लेसला येतो? युनिट. बरोबर. म्हणून या ठिकाणी आपण ऍज इट इज म्हणजे आहे तसं या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? 4 हा नंबर मांडलेला आहे. म्हणजे 634 या नंबरचा द एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर कसा येतो? 600 प्लस 30 प्लस 4 हे जे मांडतो त्या संख्येच्या प्लेस वरून मांडतो आपण, स्थानावरून. कशावर मांडतो? स्थानावरून. प्रत्येक अंकाचं प्रत्येक संख्येचं आपण स्थान लक्षात घेतो. बरोबर आहे ना? आणि याच्यापेक्षा एक साधी सोपी पद्धत कशी असते? काय जण काय करतात? या 600 प्लेसच्या पुढे किती नंबर्स आहेत तेवढे किती म्हणजे किती अंक आहेत? 2 अंक आहेत. म्हणून तुम्ही 6 वरती 2 शून्य देता. परत या 3च्या पुढे किती अंक आहेत? 1च आहे. म्हणून या ठिकाणी 1च शून्य देता. आणि 4च्या पुढे एकही घर नाही, तिथं या ठिकाणी म्हणजे संख्या तुमची संपलेली आहे. म्हणून ऍज इट इज आहे असं तुम्ही 4 लिहिता. बरोबर. एक साधी सोपी पद्धत. पण ज्यावेळेस आपण गणितीय भाषेमध्ये या संख्यांचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला प्लेस लक्षात घ्या. तुमचा एक्सपांडेड फॉर्म असू द्या, प्लेस व्हॅल्यू असू द्या, असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर असू द्या, म्हणजे गणितामध्ये काही शिकायचं झालं तर नेहमी आपण लक्ष कशावर आपलं असलं पाहिजे? त्या संख्येच्या प्लेसवरती. कशावर असलं पाहिजे? कशावरती असलं पाहिजे? कशावरती असलं पाहिजे? प्लेसवरती. बरोबर. आता यानंतर 70 नंबर आहे. हा सांग 70 नंबर याचा एक्सपांडेड फॉर्म कसा मांडणार? आता या सुरुवातीला 7चा सांगायचं. हा 70 का? या 7चा 70 का आला सांग लवकर. बरोबर. कारण की हा जो नंबर आहे, हा जो डिजिट्स आहे, हा डिजिट्स 10s प्लेस मध्ये. बरोबर. मग 7 10s याचा अर्थ 70. 7 10s याचा अर्थ काय? 70. परत 0 युनिट प्लेस मध्ये आहे. प्लस या ठिकाणी चिन्ह दिलं. 0ला 0. बरोबर. आता त्यानंतर सिट डाऊन. स्वरा उभा राहा. नंबर कोणता आहे? वाच. 503. आणि या 503 चा आपल्याला एक्सपांडेड फॉर्म काय करायचा आहे? मांडायचा आहे. कसा मांडणार? आता या 5 चा कसा मांडणार? काय येणार? 500. बरोबर. कारण तो हा जो नंबर आहे, हा जो डिजिट्स आहे तो 100 प्लेस मध्ये येतो. आणि आपण सहज उच्चार करताना, वाचन करत असताना आपल्या तोंडून प्रथम आपण म्हणतो 500. काय म्हणतो आपण? 500. जे उच्चार आपण आपल्या तोंडून केलेला आहे तोच या ठिकाणी ही संख्या इथं मांडायची. सोपं आहे ना? प्लस परत या ठिकाणी हा जो 10s प्लेस मध्ये या ठिकाणी 0 आलेला आहे. मग या 0 मग आता कसं मांडणार तू या ठिकाणी? मग इथं काय मांडायचं आपण? फक्त 3 मांडायचं. पण मला इथं काय तर मांडायचं आहे. मग मी काय मांडणार इथं? आता 2 शून्य मांडणार. बर. आता काय जण म्हणतात 2 शून्य मांडायच्या, काय जण म्हणतात 1 शून्य मांडा. 0 2 मांडा किंवा 1 मांडा, काय फरक पडत नाही. मग आपण आता इथे 0 का मांडल्या सांग? 10s प्लेस मध्ये कोणताच अंक नाही, कोणताही डिजिट्स या 10s प्लेस मध्ये नाही. या ठिकाणी आहे 0. म्हणून आपण ज्याचं एक्सपांडेड फॉर्म मांडत असताना त्या ठिकाणी प्लस केल्यानंतर काय मांडणार? 0 मांडणार. काय मांडणार? 0 मांडणार. बरोबर. आणि त्यानंतर प्लस या ठिकाणी 3 ला काय मांडणार? आता 3. कारण तो कोणत्या प्लेस मध्ये येतो? युनिट प्लेस मध्ये येतो. कोणत्या प्लेस मध्ये येतो? युनिट. आणि 900 चा एक्सपांडेड फॉर्म. 900. आता या 9 या नंबरचा एक्सपांडेड फॉर्म काय मांडणार? 900. का मांडणार 900? कारण किती 100च्या प्लेस मध्ये? कारण तो हा जो डिजिट्स आहे, हा डिजिट्स 100 प्लेस मध्ये येतो. बरोबर. 0. आता हा जो 0 आहे हा कोणत्या प्लेस मध्ये येतो? 10. मग याचा एक्सपांडेड फॉर्म काय होईल? 0 होईल. बरोबर.
त्यानंतर या नंबरचा एक्सपांडेड फॉर्म काय होईल शेवटच्या 0 होईल. लक्षात घ्या. आणि जर तुम्ही समजा डायरेक्टली असं मांडलं तरी चालेल. बघा 900 प्लस 0 म्हटलं तरी चालतं, कारण बेरीज केल्यानंतर उत्तर तुम्हाला 900 मिळणार आहे. मिळणार आहे की नाही. अशा पद्धतीनं द एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर म्हणजे संख्येचे विस्तारित रूप मांडत असताना त्या संख्येचा आपण काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्लेस. काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग तो प्लेस व्हॅल्यू शिकताना असू द्या, त्यानंतर एक्सपांडेड फॉर्म शिकताना असू द्या, त्यानंतर असेंडिंग ऑर्डर शिकताना असू द्या, डिसेंडिंग ऑर्डर शिकताना असू द्या. म्हणजे कोणती काही आपल्याला गणितामध्ये जर शिकायचं झालं तर संख्येचं आपल्याला प्लेस लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. मग तुमचं ऍडिशन असू द्या, सबट्रॅक्शन असू द्या, काही असू द्या, तुम्हाला प्लेस अतिशय महत्वाचा आहे. समजलं बाळांनो. लक्षात आलं. छान. व्हेरी गुड.